चला नमस्कार मित्रांनो, आपण राज्यघटना भारतीय राज्यघटनेचा पार्ट 2 घेऊ आपण. मागच्या लेक्चरमध्ये आपण घेत होतो घटना निर्मिती आणि घटना निर्मितीमधला काही पार्ट बाकी होता, सेकंड पार्ट. आणि त्याच्यामध्ये काही घटना निर्मितीमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण घटना निर्मितीमधले खूप महत्त्वाचे वन लाइनर क्वेश्चन घेणार आहेत आणि महत्त्वाचे तारखा, अधिवेशने, समित्या आणि महत्त्वाचे व्यक्ती घेणार आहोत. चला सुरुवात करूया आपण. मित्रांनो, घटना निर्मिती हे कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना, हे बघा 1946 ला त्रिमंत्री हे बघा 1946 ला त्रिमंत्री योजना आली. त्रिमंत्री योजनेला कॅबिनेट मिशन पण म्हणतात. काय म्हणतात? कॅबिनेट मिशन म्हणतात. ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी भारतासाठी राज्यघटना तयार करावी यासाठी त्रिमंत्री योजना म्हणजे कॅबिनेट मिशन भारतात पाठवले. आणि त्या त्रिमंत्री योजनामध्ये 3 व्यक्ती होते. लॉरेन्स अलेक्झांडर आणि क्रिप्स, हे 3 व्यक्ती होते. लॉरेन्स हे भारत मंत्री आणि कॅबिनेट मिशनचे काय ते अध्यक्ष होते. कोण होते? अध्यक्ष होते. हे 3 व्यक्ती आले. यांनी काही रचना, भारतीय राज्यघटना कशी तयार करावी यांना रचना किंवा काही शिफारशी किंवा काही अटी मांडल्या. त्या अटी घेऊ आपण आता. हे बघा त्यांनी पहिली अट मांडली. 389 सदस्य घटना निर्मिती करण्यासाठी असावे. त्यापैकी 296 सदस्य हे ब्रिटिश प्रांतामधले, हे 11 प्रांत व 4 चीफ कमिशनर प्रांत याच्यामधले असावे. दुसरी शिफारस मांडली त्यांनी म्हणजे रचना. एकोणावीसशे 35च्या कायद्याने, 1935 जो कायदा होता त्या कायद्याने जे विधिमंडळ स्थापन करण्यात आले त्या विधिमंडळाच्या सदस्यातूनच सदस्य निवडले गेले पाहिजे. तिसरी अट मांडली त्यांनी. घटनेमध्ये जो सदस्य निवडला जाईल घटना समितीमध्ये तो एकल संक्रमीय व अप्रत्यक्षपणे निवडला जायला पाहिजे. म्हणजे जसं राष्ट्रपती आता निवडला जातो तसा. चौथं मांडलं की 10 लाख लोकांमधून एक सदस्य निवडला गेला पाहिजे. पाचवे मांडले 3 मतदारसंघ केले त्यांनी. सर्वांना घटनेमध्ये सहभागी करून घ्यावा यासाठी त्यांनी 3 गटामध्ये विभागणी केली मतदारसंघाची. बघा कोण कोणते 3.
एक मुस्लिम, सॉरी मुस्लिम, दोन सिख आणि तिसरं सर्वसाधारण. असे 3 गट पाडले, पेपरला विचारतात. झालं मित्रांनो, अशा प्रकारची रचना किंवा शिफारस त्रिमंत्री योजनाने केली. त्यानंतर पुढे निवडणूक घटना समितीमध्ये सदस्यांच्या निवडणुका झाल्या. आता निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये बघा 296 सदस्यांनी निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि 93 सदस्य संस्थानिकांमधले किती, संस्थानिकांचे किती रे, 93 सदस्य होते, यांनी भाग घेतला नाही. हे काय होते, संस्थानिकांले. आणि हे काय 292 सदस्य, 11 प्रांत ब्रिटिश आणि 4 चीफ कमिशनर प्रांत. 290 असे होते. चीफ कमिशनर प्रांत पेपरला विचारतात. दिल्ली, कुर्ग, बलुचिस्तान आणि चौथा आहे अजमेर. हे 4 चीफ कमिशनर प्रांत म्हणजे मुख्य आयुक्तालय होता. आणि 11 ब्रिटिश प्रांत, त्यावेळेस भारतीय प्रांत नाही ब्रिटिश प्रांत बनायचे, कारण ब्रिटिशांच्या अंडर आपण होतो त्यावेळेस. या त्या निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि 93 संस्थानिकांनी भाग न घेतला. विचारतात पेपरला, निवडणुकीमध्ये किती जणांनी भाग घेतला, 296, 93 भाग घेतला नाही, आणि तिघांची ते बेरीज आहे 389 सदस्य होते घटनेमध्ये. कळलं मित्रांनो. जाऊ पुढे. पुढे बघा, 296 सदस्यांची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये विजयी मध्ये पहा 73 सदस्य हे मुस्लिम लीगचे निवडून आले. घटनेवर 73 सदस्य मुस्लिम लीगचे आले. पेपरला विचारतात मुस्लिम लीगचे घटनेमध्ये सदस्य किती निवडून आले, किती, 73. 208 सदस्य हे काँग्रेसचे आले निवडून. बघा काँग्रेसचे किती आले, 208 सदस्य. आणि इतर किती, 15. इतरांमध्ये बघा 2 गट पडतात. 8 अपक्षमध्ये सच्चिदानंद सिन्हा, अय्यंगार होते, श्यामाप्रकाश मुखर्जी, असे 8 जण होते. आणि 7 प्रत्येकी एक पक्ष, प्रत्येकी एक पक्षाचे 7 सदस्य. असे किती पक्ष ते, 7 कशा आले, पक्षांचे आले. 7 पक्ष होता आणि 7 पक्षांचे प्रत्येकी एक सदस्य निवडून आला. किती, प्रत्येकी 1. कळतंय मित्रांनो. मध्ये 7 पक्ष कोणते ते पेपरला विचारतात. कोणते पक्ष 7? एक सिख पक्ष, दुसरा कम्युनिस्ट पक्ष, तिसरा यूथ मुस्लिम पार्टी, चौथा युनिनिस्ट पार्टी, पाचवे यूथ युनिनिस्ट पार्टी,
6वा, सॉरी 5वा शेड्यूल कास्ट, शेड्यूल कास्ट, फेडरेशन, 6वा कृषक प्रजा पार्टी आणि 7वा यूथ शेड्यूल कास्ट फेडरेशन. असे 7 पक्ष होते मित्रांनो. कळलं मित्रांनो? पेपरला विचारतात काँग्रेसचे किती आले, मुस्लिम लीगचे किती आले, अपक्ष किती होते, 7 असे कोणते पक्ष होते, प्रत्येकी एक सदस्य निवडाला हे पक्ष दिले तुम्हाला. आणि 200 निवडणुकीने किती जणांनी भाग घेतला सदस्यांनी, 296 सदस्यांनी. कितीपैकी 389 पैकी. किती सदस्यांनी भाग घेतला नाही, 93 सदस्यांनी. कशातले होते, संस्थानिकातले होते. कळलं मित्रांनो? कळतंय? मग निवडणूक झाली, बघा मग निवडणूक झाली, मग घटनेचे कामकाज सुरुवात करण्यात आली. मग घटना समिती स्थापना झाली. आता स्थापनेच्या दिवशीच घटना समितीचे कामकाज सुरुवात करण्यात आली. कशाची? कामकाज. मग घटना समितीचे कामकाज आहे केव्हा सुरू झालं? 9 डिसेंबर 1946 घटना समितीचे पहिलं अधिवेशन भरण्यात आलं. कोणतं अधिवेशन? IMP मित्रांनो खूप वेळा विचारला गेला प्रश्न. घटना समितीचे पहिलं अधिवेशन कोणत्या तारखेला भरत आलं? 9 डिसेंबर 1946 घटना समितीचे पहिलं अधिवेशन भरत आलं. त्या पहिलं अधिवेशन कुठे भरलं गेलं? दिल्ली, दिल्लीतील सेंट्रल हॉलमध्ये. किती वाजता? 11 वाजता. वार सोमवार. आणि पहिल्या अधिवेशनामध्ये किती सदस्य उपस्थित होते? विचारला पेपरला. 211 सदस्य उपस्थित होते. किती महिला होत्या? 9 महिला. एकूण 15 महिलांपैकी 9 महिला होत्या उपस्थित. आणि या पहिल्या अधिवेशनामध्ये तात्पुरते म्हणजे हंगामी अध्यक्ष निवडण्यात आले होते. ते हंगामी अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. हंगामी अध्यक्ष निवडणी पद्धत आहे, ज्येष्ठ व्यक्ती जो घटनेमध्ये असतो त्याची हंगामी अध्यक्ष निवडण्याची पद्धत ही फ्रान्स या देशाकडून आपण घेतल्या गेलेली आहे. बघा बघा तात्पुरते हंगामी अध्यक्ष घटनेचे. बघा घटना समिती म्हणजे संविधान समिती. कोण होते अध्यक्ष? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते. पेपरला विचार हंगामी अध्यक्ष किंवा तात्पुरते अध्यक्ष किंवा 9 डिसेंबर तारखेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. हे घटनेमध्ये अपक्ष म्हणून आणि बिहारमधून घटनेमध्ये निवडून आले होते. आणि घटनेमध्ये सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून विचारला तर हाच. आणि ही पद्धत कोणत्या देशाकडून घेतलेली? हंगामी अध्यक्ष म्हणून फ्रान्सकडून घेतलेली. कळलं मित्रांनो? तसेच हंगामी उपाध्यक्ष पण निवडले गेले. हंगामी उपाध्यक्ष विचारतात पेपरला. हंगामी उपाध्यक्ष कोण होते? फ्रँक अँथोनी. फ्रँक अँथोनी यांची घटनेमध्ये हंगामी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. कारण सच्चिदानंद हे दुपारनंतर हे ज्येष्ठ व्यक्ती असल्यामुळे आजारी पडले होते, म्हणून त्याच सभेमध्ये उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांची निवड करण्यात आली. मित्रांनो नंतर काय झालं? 2च दिवसात 11 डिसेंबरला 11 डिसेंबर 1946 बघा 11 डिसेंबर 1946 या तारखा लक्षात ठेवा. ह्या तारखा पेपरला खूप विचारतात. 11 डिसेंबर 1946 कायमस्वरूपी बघा दुसरं अधिवेशन झालं. आणि दुसऱ्या अधिवेशनामध्ये कायमस्वरूपी म्हणजे कायमस्वरूपी
म्हणजे घटना तयार लास्टपर्यंत कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. विचारतात कायमस्वरूपी अध्यक्ष घटनेचे कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे बिहारमधून घटनेवर निवडून आले होते. आणि तसंच कायमस्वरूपी उपाध्यक्ष कोण? उपाध्यक्ष दोन होते मित्रांनो. उपाध्यक्ष घटनेमध्ये दोन होते कायमस्वरूपी. कोण कोणते बघा. एक एस सी मुखर्जी हे बंगाल प्रांतामधून निवडून आले ते. आणि अल्पसंख्याक यांचे नेते होते. ख्रिश्चन धर्मीय अल्पसंख्याकांचे नेते होते आणि बंगाल प्रांतात निवडून आले होते. आणि दुसरे विटी कृष्णाचारी हे जयपूर संस्थानिकांकडून नॉमिनेट केले गेलेले होते. बघा दोन उपाध्यक्ष होते कायमस्वरूपी. कळतंय मित्रांनो. तसेच कायदेविषयक सल्लागार पण होते घटनेमध्ये. घटनेला कायद्याबाबत सल्ला दिला पाहिजे. कशी घटना तयार केली? खूप हुशार व्यक्ती आणि कायद्याचं ज्ञान असलेला व्यक्ती यालाच घटनेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. बघा कायदेविषयक सल्लागार म्हणून B.N. राव बेनेगल नरसिंग राव यांची घटनेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. पेपरला विचारतात मित्रांनो घटनेचे कायदेविषयक सल्लागार कोण? बेनेगल नरसिंग राव यांची कायदेविषयक सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. या तारखा लक्षात ठेवा. आता पुढे लगेच 2 दिवसात तिसरी तारीख 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्ट ठराव मांडला. कोणता? उद्दिष्टे ठराव मांडला. बघा 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला. कोणी मांडला? पंडित नेहरूंनी मांडला. का मांडला? भारताची घटनाची चौकट किंवा त्याला काही मार्गदर्शन करणे आणि ते कशी तयार करावी याबाबत ते उद्दिष्ट ठराव नेहरूंनी मांडला. आणि तो उद्दिष्ट ठराव घटना समितीने संविधान समितीने केव्हा मंजूर केला, केव्हा स्वीकारला? ती तारीख महत्त्वाची 22 जानेवारी 1947 ला उद्दिष्टे स्वीकार केले. कोणी? संविधान सभेने. विचारलं पेपरला केव्हा स्वीकारला? चला या 3 तारखा लक्षात ठेवा. 9 डिसेंबर 11 आणि 13 डिसेंबरची. मित्रांनो पुढे तुम्हाला 11 अधिवेशन झाले. हे बघा घटना समिती किती 11 अधिवेशन झाले. 11 अधिवेशन घेतले आले म्हणजे 11 सत्र झाले. त्या 11 सत्र तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. त्याच्यावर फक्त तुम्हाला 3च सत्र लक्षात ठेवायचे. कोणकोणते? पहिलं, 5वं आणि 11वं यांच्या तारखा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. त्या तारीख पाहू. पहिले जे अधिवेशन होतं 9 ते 23 डिसेंबर 1946 ही तारीख लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही. हे अधिवेशन. आणि 5वं 14 ऑगस्ट 14 ते 31 ऑगस्ट 1947. कारण भारताचे मध्यरात्री जे रात्री 12 वाजता जे अधिवेशन झाले ते कोणते? 5वे. स्वतंत्र भारताचे पहिलं अधिवेशन कोणते? अधिवेशन हे अधिवेशन. मध्यरात्री झालं अधिवेशन विचारलं हेच.
भारत स्वतंत्रानंतर पहिलं अधिवेशन विचारलं हेच. कळलं मित्रांनो, हे अधिवेशन आहे शेवटचं कोणतं 11वे. कारण यालाच भारताची घटना याला सुरुवात झाली आणि याला घटना तयार झाली. तारीख लक्षात ठेवा 14 ते 26 नोव्हेंबर 1949ला 11व्या अधिवेशनाला. आणि या 11व्या अधिवेशनामध्ये भारताची घटना पूर्णपणे तयार झाली, स्वीकृत करण्यात आली. मग सुरुवात दिवस विचारला तुम्हाला हा, आणि घटनाचा शेवटचा म्हणजे घटना पूर्णपणे तयार झाली 26 नोव्हेंबर. म्हणून 26 नोव्हेंबरलाच घटना स्वीकृत दिवस किंवा कायदा दिवस म्हणला जातो. बघा आत्ता पण कायदा दिवस पेपर याच्यामध्ये असं कॅलेंडरमध्ये कोणता आहे 26 नोव्हेंबरला घटना पूर्णपणे तयार झाली म्हणून त्याला घटना दिवस किंवा घटना स्वीकृत दिवस किंवा कायदा दिवस म्हणून पाळला जातो. कळलं मित्रांनो. मग तुम्ही हा विचार करशाल पण 26 जानेवारी असते मित्रांनो. 26 जानेवारी कायदा दिवस नाही. 26 जानेवारी हा दिवस 26 जानेवारी 1930ला पहिला भारतात स्वातंत्र्य दिवस पाळला गेला होता. त्यावेळेस तो दिवस शुभ दिवस आणि शुभ तारीख घेऊन 26 जानेवारीपासून 26 जानेवारी 1950 पासून आपण राज्यघटनाचे कामकाज म्हणजे प्रशासन गणराज्य दिवस सुरुवात केली. म्हणून त्याला प्रजासत्ताक दिवस, गणराज्य दिवस किंवा घटना अंमला दिवस म्हणतात. कायदा दिवस 26 नोव्हेंबरला म्हणतात. कळलं मित्रांनो. या तारखा लक्षात ठेवायच्या. कळलं. तुम्हाला विचारलं 26 जानेवारी बघा 26 जानेवारी 1950 ला घटना अंमलात आली. काय आली अंमलात म्हणजे कामकाज सुरू झाले. म्हणून यालाच गणराज्य दिन. गणराज्य दिन म्हणजे गणराज्य म्हणजे लोकांकडून निवडून आलेले जे व्यक्ती त्याचे गणांचे म्हणजे लोकांचे राज्य आलं. प्रजासत्ताक दिन म्हणजे लोकांची सत्ता चालेल तेव्हापासून लोकांनी निवडून दिलेला जोच व्यक्ती घटने बसेल प्रशासनामध्ये म्हणून गणराज्य दिन. प्रजासत्ताक दिन म्हणून 26 जानेवारीपासून पाळण्यात आला. आणि 26 जानेवारी ही तारीख 26 जानेवारी 1930ला काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्या अधिवेशनामध्ये लाहोर अधिवेशनामध्ये फर्स्ट स्वातंत्र्य दिन पाळला गेला. म्हणून ही तारीखच आपण चांगली आणि शुभ तारीख म्हणून 26 जानेवारीलाच घटनेची सुरुवात करण्यात आली. कळलं मित्रांनो कुठून तारीख घेतलेली ही तारीख वेगळी, ही तारीख वेगळी. या तारखा खूप महत्त्वाच्या मित्रांनो. कळतंय. जाऊ पुढे. तसेच मित्रांनो घटनेमध्ये घटना तयार करण्यासाठी 22 समित्या होत्या. किती समित्या होत्या 22 समित्या होत्या. 22 समित्यापैकी 8 समित्या खूप महत्त्वाच्या होत्या. किती महत्त्वाच्या समित्या किती होत्या 8. महत्त्वाच्या समित्या होत्या. आपण मागच्या टॉपिकमध्ये समित्या घेतलेल्या आहेत. त्या समित्या पूर्ण आहे पूर्ण पहा तुम्ही. घटना नियामक समिती, संघराज्य समिती, संघराज्याधिकार समिती, संघराज्य समिती व संघराज्य अधिकार समिती या 2 समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. संघराज्य व संघराज्य संविधान
व संघराज्य अधिकार समिती होती, त्याचे अध्यक्ष होते पंडित नेहरू. नियामक समिती, सुकाणू समिती, राष्ट्रध्वज समिती, याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढे अल्पसंख्याक व मूलभूत हक्क, अल्पसंख्याक मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष होते सरदार पटेल. आणि पुढं मसुदा समितीचे अध्यक्ष, सर्वात महत्वाची जी समिती होती मसुदा समिती, त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण होते? मसुदा समिती. पेपरला विचारता सर्वात महत्वाची समिती मसुदा समिती, याला प्रारूप समिती, ड्राफ्टिंग समिती म्हणतात. यांनीच भारताची राज्यघटनेचा मसुदा तयार केला होता. कच्चा मसुदा तयार केला होता. या मसुदा समिती स्थापना झाली होती, म्हणून ही समिती खूप महत्त्वाची असल्यामुळे याला स्पेशल तारीख दिली, वेगळी तारीख दिलेली. काय? 29 ऑगस्ट 1947 ला स्थापन झाली. पेपरला विचार स्थापना केव्हा झाली? सदस्य किती होते? 7 सदस्य होते. अध्यक्ष कोण होते? कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि कामकाज किती दिवस चाललं? 141 दिवस. आणि पुढे किती वेळा वाचन केलं या समितीने? 3 वेळा वाचन केलं. कळलं मित्रांनो? लक्षात ठेवा. याचे सदस्य पण आणि अध्यक्ष लक्षात ठेवा. मागच्या लेक्चरमध्ये दिले तुम्हाला सदस्य अध्यक्ष. पुढे या. समिती झाल्या, अधिवेशन झाले महत्वाचे, आणि मग समित्या झाल्या. यानंतरून घटना तयार करण्यासाठी एकूण 15 महिला होत्या. किती महिला होत्या घटनेमध्ये? 15 महिला. विचारतात पेपरला, घटनेमध्ये भारताच्या घटना तयार करण्यासाठी किती महिला होत्या? किती महिला होत्या? 15. आणि पहिल्या अधिवेशनामध्ये किती महिला होत्या? 9 महिला. हे 15 महिला आपण मागच्या लेक्चरमध्ये दिलेले आहे. तुम्ही चार्ट पहा मागच्या लेक्चर मधला. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची महिला तर राजकुमारी अमृता कौर. राजकुमारी अमृता कौर होती. याच भारताच्या पहिल्या कॅबिनेट मंत्री आणि पहिल्या आरोग्य मंत्री पण होत्या. दुसरीच महत्वाची होती सुचिता कृपलानी. याच भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होत्या यूपीतल्या. तिसरी सर्वात मोठी सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू ह्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल. हे बघा. आणि सर्वात पुढे घ्या बेगम रसूल. बेगम रसूल ह्या भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी एकमेव मुस्लिम महिला होती. कळतंय मित्रांनो? आणि बाकीच्या महिला तुम्हाला दिल्या मी. कमला चौधरी, पौर्णिमा रॉय, पौर्णिमा बॅनर्जी, दक्षयानी, स्वामीनाथन, इतर महिला दिल्या तुम्हाला मी. हंसाबाई मेहता,
बघा ह्या 4 महिला महत्वाच्यात आहे. पुढे या. पुढे मित्रांनो असं घडलं, 18 जुलै 1947 हे बघा, सॉरी 3 जून 1947 माउंट बॅटन योजना आली. कोणती आली? माउंट बॅटन. माउंट बॅटन योजना किंवा 3 जून योजना किंवा माउंट बॅटन योजना म्हणतात. मग या माउंट बॅटन योजना किंवा 3 जून योजनानुसार भारत आणि पाकिस्तान यांना फाळणी करण्यात आली. काय करण्यात आली? फाळणी करण्यात आली. विचार, भारत पाकिस्तानची फाळणी कोणत्या योजनेनुसार आली? माउंट बॅटन योजना. किती जून? 3 जून योजना. बरोबर. मग ब्रिटनच्या संसदेमध्ये भारत स्वातंत्र्याचा कायदा मांडण्यात आला. कोणता? भारत स्वातंत्र्याचा कायदा. किती तारखेला? 18 जुलैला. 18 जुलै 1947 ब्रिटिश संसदेमध्ये भारत स्वातंत्र्याचा कायदा पारित झाला. काय पारित झाला? आणि या 14 दिवसात झाला. 5 जुलै ते 18 जुलै म्हणजे काय? 14 दिवसात. विचारते पेपर आहे. भारत स्वातंत्र्याचा कायदा किती दिवसात पारित झाला? 14 दिवसात. 5 जुलै ते 18 जुलै. कळलं मित्रांनो? आणि याच कायद्यानुसार भारत पाकिस्तान 2 राष्ट्र असतील. भारत आणि पाकिस्तान 2 राष्ट्र अंमलात येतील. मग दोघांनी आपापली घटना तयार करावी. तोपर्यंत तुम्ही 1935च्या कायद्यानुसारच काम करावे. चालेल. मग त्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे सदस्य अलग झाले. त्यामुळे घटना समितीमध्ये किती सदस्य राहिले? मग भारताची घटना तयार करण्यासाठी भारतामध्ये बघा, पहिले ओव्हरऑल भारत पाकिस्तान बघा तिघांचे सदस्य होते. 389. किती राहिले भारताची तयार करण्यासाठी? 999. इकडं आहे उरले. आणि पाकिस्तानची तयारी करण्यासाठी बघा 90 इकडे गेले. हे पाकिस्तानमध्ये गेले आणि भारतामध्ये एवढे उरले. मग या सदस्याचे डिवायडेशन झालं. 229 सदस्य. हे 11 प्रांत होते पूर्वी आणि 4 मुख्य प्रांत होते. परंतु इकडे किती उरले? फक्त आता 9 प्रांत उरले अलग झाल्यानंतर. आणि 3 चीफ कमिशनर उरले. आणि संस्थानिकाकडून किती 70. पहिले किती होते? 93 होते. इकडं 70 उरले. किंवा स्वातंत्र्य नंतर सदस्य. पेपरला विचारतात एकूण किती आणि नंतर किती उरले. कळलं मित्रांनो? पुढे या. तुम्हाला पुढे हे विचारतात, भारतीय राज्यघटना शेवटचं अधिवेशन किती तारखेपर्यंत चाललं? म्हणजे संसदेमध्ये प्रत्येकाकडून मान्यता घेण्यासाठी, सह्या घेण्यासाठी किती तारखेपर्यंत चाललं? बघा 24 जानेवारी 1950. पेपरला विचार, शेवटचं संविधान सभेचं अधिवेशन सत्र किती तारखेपर्यंत चाललं? 24 जानेवारी 1950 पर्यंत चाललं. याच्यामध्ये संसदेमध्ये 284 म्हणजे बघा 299 सदस्यापैकी 284 जणांनी सह्या केल्या. काय केल्या? स्वाक्षऱ्या केल्या. आणि सर्वात शेवटी कोणी केली? शेवटी डॉक्टर राजेंद्र प्रसाद या अध्यक्षाने सर्वात शेवटी सही केली. कळतंय मित्रांनो? आणि यांनी नेहरूंच्या वरती सही केली होती. म्हणून सर्वात शेवटची सही दिसत असेल तर तुम्ही फिरोज गांधीची दिसत होती, पण सर्वात शेवटी सही करणारा व्यक्ती विचारला डॉक्टर राजेंद्र प्रसाद.
पण 24 जानेवारीलाच काही काही गोष्टींना संसदेने संविधान सभेने मान्यता दिली. कोणकोणत्या गोष्टी बघा. 24 जुलै 1947ला राष्ट्रध्वज, भारताचा राष्ट्रध्वज याला मान्यता दिली. भारताचा राष्ट्रध्वज 3.2 लांबी रुंदी, पिंगळे व्यंकय्या यांनी तयार केला आहे. आंध्र प्रदेशचे चित्रकार पिंगळे व्यंकय्या यांनी भारत राष्ट्रध्वज तयार केलेला आहे. एवढंच याच्यामध्ये प्रश्न विचारतात. पुढे राष्ट्रगीत हे जनगण याला मान्यता भेटली 24 जानेवारी 1950लाच. ती कोणी लिहिलेली आहे? रवींद्रनाथ टागोर लिहिलेली आहे. विचारतात कोणत्या काव्यातून घेतल्या गेलेल्या कोणत्या काव्यातून गीतांजली हे काव्यामधून राष्ट्रगीत घेतल्या गेलेले. पुढं राष्ट्रगीत म्हणण्यासाठी किती सेकंद लागतात? 52 सेकंद, 5 कडवे. आणीबाणीच्या वेळेस 20 सेकंद, 2 कडवे. आणि सर्वात प्रथम राष्ट्रगीत केव्हा गायल्या गेले? 1996ला, 1911ला काँग्रेसचे कलकत्ता अधिवेशनात, अध्यक्ष धर एस.के. धर अध्यक्ष होते अधिवेशनाचे. पुढे मित्रांनो राष्ट्रगान म्हणजे वंदे मातरम त्यालाही मान्यता देण्यात आली. राष्ट्रगान कोणी लिहिलेलं ते? बंकिम चंद्र चटर्जी हे रवींद्रनाथ टागोरांचे गुरु होते. यांनी लिहिलं. आणि कोणत्या कादंबरीतून? आनंदमठ या कादंबरीतून घेतल्या गेलेले. आणि सर्वात प्रथम गायलं केव्हा? 1896ला कलकत्ता अधिवेशन. आणि अध्यक्ष सह्याद्री. कळलं मित्रांनो? पुढे या. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. कालावधी विचारला एकूण तर 1082 दिवस. पुढे खर्च विचारला. किती खर्च? 64 लाख रुपये खर्च लागला. किती देशांचा अभ्यास केला विचारला? 60 देशांचा. आणि किती देशांनी आपला संदेश म्हणजे शुभेच्छा दिल्या होत्या? कोणी? चीन, USA आणि ऑस्ट्रेलिया. ब्रिटिशांनी दिले नव्हते कारण ब्रिटिशांना अध्यक्षपद पाहिजे होतं हंगामी, परंतु आपण नेहरूंनी न दिल्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या नाही. विचार 2 किती दिवस लागले, किती खर्च लागला, किती देशांचा अभ्यास केला, कोणी कोणी शुभेच्छा दिल्या, किती अधिवेशन आले 11, किती समित्या 22. कळतंय? किती महिला होत्या? 15. चला मित्रांनो आज संपू आपलं लेक्चर. मागील लेक्चर पण तुम्ही पहा, आजचं लेक्चरही पहा. समजलं नसेल तर पुढच्या लेक्चरमध्ये हमखास मला विचारा.
सर समजत नाही आहे म्हणून. चला गुड नाईट मित्रांनो.